बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ साहित्यिक ग वा बेहरे लिखित कादंबरी झुंज, प्रकरण 3. 1-2 मिनिटे गेले असतील नसतील एवढ्यात गुलाब आत आली. जागरणाचा तिच्यावर काही परिणाम झाला नव्हता. उलट ताज्या फुललेल्या एखाद्या फुलासारखी ती टवटवीत दिसत होती. तिचे कपडे मळलेले होते, चुरगळलेले होते, पण त्यातल्या त्यात तिने साधे आणि स्वच्छ दिसायचा प्रयत्न केलेला होता. काल तिच्या कानात, गळ्यात, हातात आणि पायात कसले तरी अनगढ दागिने होते. नाकात चमकी होती, पण आज त्यापैकी काहीच तिच्या अंगावर नव्हते. तिच्याकडे पाहून त्याने तिला खुर्चीवर बसायला खुणावले आणि थोड्या त्रासिक स्वरातच ते तिला म्हणाले, "तू कशासाठी थांबलीस?" तिने एक निर्मळ हास्य केलं. त्या हास्याने आबासाहेबांचा सारा त्रासिकपणा निघून गेला. ती म्हणाली, "साहेब, तुम्ही आधी चहा तर घ्या." "तू घेणार चहा?" "तुमचा झाल्यावर घेते." आबासाहेबांनी काहीच न बोलता चहा संपवला. आणखी चहा आणण्यासाठी ते घंटा वाजवणार एवढ्यात ती म्हणाली, "त्या भांड्यात आहे तेवढा चहा मला पुरे. दुसरा कप तर आणायला सांगितला पाहिजे." "कशाला साहेब? हा तुमचा रिकामा कप आहे ना, मला चालेल तो." आळसावलेले आबासाहेब एकदम सावरून बसले. गायत्री सुद्धा त्यांच्या कपातला उष्टा चहा प्यायची. समोरच्या बाईला जर आपण झटकून टाकली नाही तर ती नको तितक्या खोलपर्यंत आपल्या आयुष्यात शिरेल या भीतीने ते म्हणाले. "नो." त्यांचा तीव्र नकार तिच्या ध्यानात आला. आणखी एक खळखणारे हास्य करीत ती म्हणाली, "रागावलात का साहेब?" "रागावणार नाही तर काय? तुला माझ्या घरापाशी थांबायचे कारणच काय होतं?" "साहेब, तुम्ही सांगितलं ते मला पटलं. तुम्ही म्हणाला होतात की मी माझा घाणेरडा व्यवसाय सोडून द्यावा. मी सगळं काही सोडायचं ठरवलंय. तुम्ही सांगाल त्या आश्रमात मी राहीन. शिक म्हणाल तर शिकेन, सांगाल तिथे मी नोकरी करेन, पण परत काही वंजारवाड्यात जाणार नाही." "अगं पण साहेब, तुम्हीच मला सुचविलं की माझं घाणेरडं आयुष्य बदलावं, चोरी मारी सोडून द्यावी. आता मी तयार झाले आणि तुम्ही नाराज दिसता." "अगं, माझा नाराजीचा प्रश्न आलाच कुठे? पण हे बलात्कार प्रकरण हा बाबूराव गाजविल्याशिवाय राहणार नाही. तुझे नाव अख्ख्या जगाला कळणार. तुला शांतपणाने कुठे राहताच येणार नाही. पोलीस तुला सतावतील, वर्तमानपत्रवाले तुझ्या मागे लागतील आणि आयुष्यात बदलायचे ठरवलेस तरी तुला कोणी बदलू देणार नाहीत." "साहेब, त्यांची चिंता नका करू. अहो, माझ्या आयुष्याचं आणखी कोणी वाईट करू शकणारच नाही. नरकात राहणाऱ्याला आणखी काही वाईट होईल याची भीती कोठे असते. मी खंबीर आहे. मात्र तुमचीच इच्छा नसली तर मी जाते परत." "माझ्या इच्छेचा प्रश्न नाही. तुझी व्यवस्था मी सहज करू शकेन, पण तुझे जातवाले, तुझा धीर तुला असे त्यांच्यापासून दूर जाऊ देतील?" "साहेब, कोणी माझे वाकडे करू शकणार नाही आणि कोणी मला अडवू शकणार नाही." "काय ग, काल रात्री तुला तुझ्या दिरानं एकटं सोडलं कसं?" "ते येडं मला काय अडवणार. मी दिला त्याला गुंगारा. आणि आता ते तुला शोधत आले तर मी सांगेन त्यांना की आपला तुपला काही संबंध नाही." "ठीक आहे, तू आज संध्याकाळपर्यंत इथंच थांब. तोपर्यंत तू कुठे राहायचंस हे ठरवतो आणि तेथे तुला पाठवतो. दीपक तुला बदलायला साडी चोळी देईल. तू आंघोळ बिंघोळ कर, कपडे बदल आणि जेवून विश्रांती घे." आबासाहेबांनी घंटा वाजवली. दीपकला बोलावले.
आणि तिची व्यवस्था करायला सांगितलं. ती गेल्यावर त्यांना ती नित्य परिचयाची बेडरूम एकदम अपरिचित वाटायला लागली. जागे होताना अप्रसन्नता होती, ती आता कुठल्या कुठे निघून गेली आणि त्याऐवजी एकदम एक चैतन्याचा झरा त्यांच्या अंतःकरणात आला. एवढ्यात दीपक टेलिफोन घेऊन आला आणि त्याने बिछाने शेजारी असलेल्या टेलिफोन सॉकेटमध्ये टेलिफोनचा प्लग बसवला आणि टेलिफोन आबासाहेबांच्या हातात दिला. फोनवर तो गडगडाटी आवाज ऐकताच आबासाहेबांनी तो फोन बाबूरावचा आहे हे ओळखलं. काय म्हणताय तुमचं नवीन आशील? अशील? कोणतं बुवा? एवढ्यात विसरलाय होय रे? अरे अजून 12 तास सुद्धा उलटले नाहीत. हा 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 काल रात्री आलेल्या राठोडची केस म्हणतोस? दुसरं काय रे म्हणणार. आजचा चव्हाटा पाहिलास की नाही? नाही रे बुवा, आत्ताच उठतोय. कमाल आहे. रात्री फार दमवली की काय आमच्या गुलाबबाईंनी. बाबूराव, ही वाह्यातपणाची बडबड बंद कर बघू. का रे बाबा, एवढा रागावलास? मी म्हणालो की ही केस तू नाकारू शकणार नाहीस. काय बाई आहे. अरे तिला पाहिलं आणि वाटलं. बाबूराव, कृपा कर आणि असलं काहीतरी बडबडू नकोस. प्रत्येक बाईबद्दल तू असंच बडबडतोस काय रे? अरे बायकांचा नाहीतरी उपयोग काय? इथून तिथून सगळ्या रांडासारख्याच. कोणी मेकअप, रूज, तंग ब्रेशियर्स वापरून सुसंस्कृत दिसायचा प्रयत्न करतात, तर कोणी गावंढळ दिसतात. आत बाई एकच असते रे. पण तुझ्यासारख्या अरसिक माणसाला काय सांगून उपयोग आहे रे? हेवाना खरंले का? तू दुसरं लग्न करून टाकायला पाहिजे होतंस. तू आपला वहिनींच्या नावाची जपमाळ ओढत आयुष्य फुकट घालवतो आहेस. अरे बाबूराव, आता माझ्या लग्नाचं वय आहे का रे? अरे लग्नाचे कधी वय वगैरे असतं काय? अरे लग्न ही केवळ एक गरज आहे, गरज. पुरुषाला बायको ही हवीच, लग्नाची असो नाहीतर ठेवलेली. तू असं का करत नाहीस? अरे काल पाठवली ती गुलाबबाई आहे ना, तशी ती चालू आहे. दिसायला बरी आहे, म्हणजे चांगलीच आहे. तिलाच का ठेवून घेत नाहीस? शरप बाबूराव, तू आता मात्र ताळ सोडून बोलायला लागला आहेस. अरे बाबा, मी काय ताळ सोडला? मी चांगली माझ्या मित्राची सोय पाहतोय. चंद्रकांतने आत्ताच फोन करून सांगितलं की गुलाबबाई तुझ्याकडेच वस्तीला होती म्हणून. तसं नाही बाबूराव, तुझा काहीतरी गैरसमज झालाय. जाऊ दे रे आबासाहेब, समज काय आणि गैरसमज काय. असल्या बाबतीत फारसं खोलात जाऊ नये, हेच खरं. एवढी गोष्ट तर खरी की नाही की गुलाबबाई तुझ्या घरी मुक्कामाला होती? तेच तुला सांगतोय, पण तू ऐकतोयस कुठे? अरे काल रात्री ते सर्वजण घरातून गेले आणि आता सकाळी मला कळले की ती गुलाबबाई फ्लॅट बाहेरच्या दरवाजाबाहेर रात्रभर पडून होती. हा, काहीतरी सांगू नको. खरंच बाबूराव, मी खोटं कशाला सांगेन? जाऊ दे बाबा, कालची रात्र फुकट घालवलीस, आता उरलेलं आयुष्य फुकट घालवू नकोस. बाबूराव, लोक म्हणतात तसा तू खराच बदमाश आहेस. दुसऱ्यांच्या बायका म्हणजे तुला काय खेळणी वाटतात? हे बघ आबासाहेब, तू एक साधा भोळा वकील आहेस. अगदी हुशार फौजदारी वकील आहेस तू, पण तुला अक्कल मात्र काढीची नाही. अरे कोणत्याही बाईकडे मी आपण होऊन जात नाही, बायकाच येतात माझ्याकडे. मी काय करणार त्याला? आता हे बघ, कालचीच ती गुलाबबाई घे. काल मी तिला तुझ्याकडे पाठवली म्हणून, नाही तर ती इथेच माझ्याकडे नसती राहिली का? हा म्हणजे म्हणजे काय नाही का? ती इथे राहिली असती तर मी काय तिच्याकडे फक्त बघत राहिलो असतो? पण म्हटलं जाऊ दे, आपल्याला काय जग खुलं आहे. आपला मित्र गरजू आहे, म्हणजे त्याची आपण सोय केली पाहिजे. यू स्काउंड्रल,
दे, शिव्या दे. शिव्या देण्याचा, शिव्या खाण्याचा आमचा धंदाच आहे. आपल्याला त्याचं काही वाटत नाही. पण आबासाहेब, एवढं सांग, अगदी शपथ घेऊन सांग, गुलाब कशी आहे? एक क्षणभर आबासाहेबांना काय उत्तर द्यावे तेच कळेना. उत्तराला वेळ लागतो हे पाहून बाबूरावच पुढे म्हणाले, नको सांगूस, नको सांगूस, समजलं सारं. बेस्ट ऑफ लक. चव्हाटा तेवढा वाचून ठेव. कोर्टात जाण्यापूर्वी मला फोन कर. फोन बंद झाला. आबासाहेब एकदम विचारग्रस्त झाले. कुठलीही कोण बाई येते, आपलं शांत आणि स्थिर जीवन उधळून टाकते, याला काही अर्थ आहे काय? बरं, ती बाई सुद्धा सती सावित्री नाही, चक्क गुन्हेगार आहे, अनेकांनी भोगलेली आहे. अशा बाईने केवळ तिच्यात आणि गायत्रीत असल्या साम्यामुळे इतके घायाळ करावे? उद्या तिच्याबद्दल एक शब्द जरी छापला गेला तर केवढा अनर्थ होईल. ते काही नाही. आपण हे प्रकरण अंगाबाहेरच ढकललं पाहिजे. निदान तिला आत्ताच्या आत्ता अहिल्याश्रमात पोहोचविले पाहिजे. अपहृत किंवा अनाथ स्त्रियांसाठी स्थापन झालेली मुंबईतील अहिल्याश्रम ही जुनी संस्था होती. या संस्थेचे आबासाहेब हे कायदेशीर सल्लागार होतेच. पण गायत्रीच्या मृत्यूनंतर 1 लाखाची देणगी देऊन या संस्थेचे पेट्रनही झाले होते. या संस्थेशी त्यांचा जिव्हाळ्याचा संबंध जडलेला होता. मोडक या नावाच्या एका सेवावृत्ती स्त्रीकडे या संस्थेची व्यवस्था होती. अविवाहित राहून गेली 40-50 वर्षे त्यांनी या संस्थेची सेवा केली होती. सरकारने पद्मश्री पदवी देऊन त्यांचा गौरवही केलेला होता. सारे लोक त्यांना माताजी नावाने संबोधित असत. अहिल्याश्रमात गुलाबला ठेवण्याचा निश्चय आबासाहेबांनी केलाच होता. पण बाबूरावांच्या कुत्सित सूचनेनंतर त्या निर्णयाची अंमलबजावणी ताबडतोब करावी असे त्यांनी ठरवले आणि त्याने अहिल्याश्रमाला फोन लावला. माताजीच फोनवर होत्या. गुलाबची हकीकत त्यांनी माताजींना सांगितली. तिची कोणकोणती काळजी घ्यायला पाहिजेत, तिला काय काय शिकवायला पाहिजे, हे सारं सांगितल्यावर माताजी म्हणाल्या, वकील साहेब, तिला ठेवून घेण्यात काहीच अडचण नाही, पण तिचे पालक म्हणून तुमचंच नाव लावावं लागेल. का बरं? आपल्याकडे दाखल होणाऱ्या स्त्रिया बहुतांशी सरकारकडून दाखल केल्या जातात आणि ज्या काही बिघडलेल्या स्त्रियांना आपण आश्रय देतो त्यांची पालक म्हणून कोणाला तरी जबाबदारी घ्यावी लागते. नाहीतर अशा स्त्रियांच्या हातून काही गैरवर्तन घडले किंवा त्या पळून गेल्या तर मोठी विचित्र परिस्थिती ओढवते. शिवाय अशा स्त्रियांसाठी आपले वेगळे हॉस्टेल आहे आणि त्या स्त्रियांचा खर्च त्यांच्या पालकांना करावा लागतो. तुमच्यासारख्याकडून खर्च नाही मिळाला तरी चालेल. खरं तर पालक म्हणून माझं नाव घालण्यास हरकत नाही, पण त्या बाईची माझी ओळख नाही. एवढंच नव्हे, तिला पाहून भेटून अजून 12 तासही उलटले नाहीत. अशा स्त्रीचा पालक म्हणून नाव घालणं धोक्याचंच आहे. तसा काही धोका नाही. मी त्या बाईवर जातीनं लक्ष ठेवेन, किंवा तसे कशाला, मी तिला माझ्याकडेच कामाला घेईन. वेळोवेळी तिचा रिपोर्ट तुम्हाला देईन म्हणजे झालं. ठीक आहे, मी 10-10:30 पर्यंत तिला तुमच्याकडे पाठवून देतो. खरं म्हणजे दिवसाची सुरुवात फार अप्रसन्नपणे झाली होती, पण आता शिरावरचे ओझे उतरल्यामुळे त्यांना एकदम हलकं वाटू लागलं. ते चटकन उठले. त्यांनी दाढी केली, आंघोळ उरकली आणि कपडे चढवून ते दिवाणखान्यात येणार तोच दरवाजावर थाप वाजली. कम इन असं म्हणण्यापूर्वीच दरवाजा उघडला आणि दरवाजाच्या चौकटीत उभी असलेली गुलाब त्यांना दिसली. ते क्षणमात्र आश्चर्यचकित झाले. सकाळी तासाभरापूर्वी पाहिलेली गुलाब हीच का? आता ती एक साधीसुधी व्हायलेट रंगाची साडी नेसली होती आणि तसलंच कसलं तरी पोलकं तिने घातलं होतं. सकाळी तिच्या केसांच्या वेण्या काहीतरी विचित्र पद्धतीने गुंफलेल्या होत्या आणि आत्ता तिचे लांब सडक केस तिने नुसते मागे सोडले होते आणि कुठल्याशा रंगीत रिबिनीने मस्तकाला लगटून ते बांधलेले होते. गरम पाण्याने आंघोळ केल्यामुळे ती किंचित घामेजली होती, पण कालचे मालिन्य, आळस आणि नजरेत असणारे आव्हान एकदम मावळे होते.
शहरात जन्म पावलेली एक शांत सुसंस्कृत व्यक्तिमत्वाची स्त्री उभी आहे असे तिच्याकडे पाहून कोणालाही वाटले असते. व्हायलेट रंगाच्या साडीमुळे तिच्या गव्हाळ रंगावर गुलाबी छाया पसरली होती. तिचे ओठ किंचित विलग झाले, पण ती हसत मात्र नव्हती. एक सात्विक, निरागस, प्रसन्न वदनाची स्त्री फोटोतल्या फ्रेमप्रमाणे विभ्रमरहित अवस्थेत समोर उभी होती. तिचे वेगळेच दिसू लागलेले रूप आबासाहेब नजरेत साठवू लागले. ब्रेकफास्टला बोलावण्यासाठी गायत्री अशीच दरवाजाच्या चौकटीत उभी राहायची. गायत्रीची आठवण येऊन त्यांच्या अंतःकरणात एक कळ उठली. समोरची स्त्री गायत्रीसारखी होती, पण गायत्री नव्हती. ही स्त्री निरोगी होती, सुंदर होती आणि तरुणसुद्धा होती. जणू तरुण वयातील गायत्रीच, पण गायत्रीच्या डोळ्यातला समर्पण भाव तिच्या डोळ्यात असणे शक्य नव्हते. एकमेकांच्या सुखासाठी एकमेकांत संपूर्ण एकरूप झाले त्यांचे प्रेम युगुल होते. त्या दोघांनाही वेगवेगळे स्थान नव्हते. समोर होती ती गायत्रीच होती, पण आपल्या जीवनाशी एकरूप झालेली गायत्री ती ही नव्हे हे आत्ता आबासाहेबांना तीव्रतेने जाणवले. त्यांनी मनावर ताबा आणला आणि ते म्हणाले, छान दिसतेस, सुरुवात तर चांगली केलीस. आता तुला मी महिलाश्रमात घेऊन जाणार आहे. तिथल्या संचालिका फार थोर बाई आहेत. त्यांना मी सगळं सांगितलं आहे. त्या तुझा नीट सांभाळ करतील, तुला शिकवतील, तुझ्या आयुष्याला दिशा देतील. पण पूर्वीचे सारे आयुष्य तुला विसरायला हवं, उद्धटपणा सोडायला हवा. आपण थोड्याच वेळात तिथं जाऊया. साहेब, तिथं जायलाच हवं का? तुमच्या घरात मी नोकराणी म्हणून राहिले तर चालणार नाही का? तुम्हाला कसला म्हणून त्रास मी देणार नाही. अर्थात माझा आग्रह नाही. मला माहीत आहे मी केवळ रस्त्यावरची धूळ आहे. तुमच्यासारख्या मोठ्या माणसाचा स्पर्शसुद्धा होण्याची माझी लायकी नाही. आबासाहेब पुढे झाले. त्याने तिच्या खांद्यावर हात टाकला. ते म्हणाले, कोठे जन्म घ्यायचा ते आपल्या हातात नाही, पण जन्म घेतल्यावर कसं वागायचं ते आपल्या हातात आहे. दैवानं जे आयुष्य तुझ्या नशिबात आणलं ते तू भोगलंस. आता दैवानं दुसरं आयुष्य तुझ्यासमोर आणलंय. त्या संधीचा तू सदुपयोग करून घे. काही दिवस तुला आश्रमात राहिलं पाहिजे. या शहरी जीवनात कसं राहायचं ते शिकलं पाहिजे. तू अक्षर ओळख करून घेतली पाहिजेस. तुला वाचता लिहिता आलं आणि सभ्यपणानं वागून स्वतःच्या पायावर उभं राहता आलं म्हणजे पुरे झालं. एरवी तुझ्या आयुष्यात बदल करण्याचा मला काय अधिकार आहे? तुझी इच्छा नसेल तर तू अजूनही माघार घेऊ शकतेस. तुझ्यावर जबरदस्ती नाही. विचार कर आणि काय ते ठरव. गुलाबने आबासाहेबांकडे क्षणभर रोखून पाहिलं आणि ते एकदम वाकले. आबासाहेबांच्या पायावर लोळण घेत म्हणाली, तुम्ही म्हणाल ते मी करणार आहे. कितीही त्रास झाला तरी मी मागं हटणार नाही. पण एकच इच्छा आहे, केव्हा तरी कधीतरी पण जाऊ दे. असल्या इच्छा व्यक्त करण्याची माझी लायकी नाही. कसली इच्छा आहे सांग. करता येण्यासारखी असेल तर मी पुरी करेन. आज नको, केव्हा तरी पुढे सांगेन, संधी मिळाली तर. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.